Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 10.1 of chapter number 10 division of polynomials from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 64 वर प्रॅक्टिस सेट 10.1 दिलेला आहे. यामध्ये वन क्वेश्चन आहे डिवाइड आणि या वन क्वेश्चन मध्ये 10 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी आपला हा जो चॅप्टर आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स तो स्टार्ट झाल्या आपल्याला लेट्स रिकॉल या सेक्शन मध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता हे क्वेश्चन सुद्धा फार इझी आहेत. का बरं इझी आहेत? कारण या आधीच्या क्लासेसमध्ये आपण अशा प्रकारचे बरेच क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, तुम्हाला माहित आहे. चला तर मग आधी आपण काय करूयात, हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात पटापट आणि त्यानंतर काही बेसिक गोष्टी आपल्या क्लिअर करूयात आणि मग प्रॅक्टिसचे 10.1 मधील क्वेश्चन्स तर फारच इझी आहेत सॉल्व्ह करण्यासाठी. चला हे पहा, 2a + 3a सांगा. 2a आहेत त्यामध्ये 3a टाकले, किती झाले? 5a. पाहिलं किती इझी आहे. 2 + 3 करायचं 5 आणि हा जो a आहे तो ऍज इट इज राईट करायचा. 2 चॉकलेट्स + 3 चॉकलेट्स किती झाले? 5 चॉकलेट्स. त्याचप्रमाणे 2a + 3a = 5a. नेक्स्ट पाहूयात 7b - 4b. व्हेरिएबल b दोन्ही टर्म्स मध्ये सेम आहे. सो कशा प्रकारे सबट्रॅक्ट करतो? 7 मधून 4 सबट्रॅक्ट केले 3 आणि b ऍज इट इज. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. नेक्स्ट इथे जे एक्झाम्पल दिलेले आहे त्यामध्ये 3p × p². समजून घेण्यासाठी आपण इथे पुन्हा सेम क्वेश्चन राईट करून घेऊयात. आता इंडायसेसचा एक लॉ आहे. जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे असते आणि बेस हा सेम असतो आणि इंडेक्स डिफरंट असतो तेव्हा आपण काय करत असतो? बेस ऍज इट इज ठेवतो आणि जे इंडेक्स आहेत त्यांची ऍडिशन करत असतो. सो बेस a आणि इंडेक्स मध्ये m + n अशा प्रकारे करत असतो. सो हे पहा कशा प्रकारे येणार आहे. इथे p चा इंडेक्स काहीच नाही म्हणजे 1 आहे. ओके नाही, काहीच नाही म्हणजे 1. सो 3p इथे p आहे, या टर्म मध्ये p आहे, सेकंड टर्म मध्ये p आहे. म्हणजे जो बेस आहे तो सेम आहे, हो ना. मग जो इंडेक्स आहे त्याला आपण काय करतो? ऍड करतो. सो 3p इंडेक्स मध्ये 1 + 2 किती होणार? 3 होणार. सो 3p आणि इंडेक्स मध्ये येणार 3. सो आन्सर येणार इथे 3p³. नेक्स्ट आहे 4 नंबरला दिलेले 5m² × 3m². आता इथे पहा, इथे कशा प्रकारे करणार आपण? m काय आहे? m हे व्हेरिएबल आहे आणि कोएफिशियंट काय आहे? 5 आहे. इथे सुद्धा m व्हेरिएबल आहे, कोएफिशियंट आहे 3. मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे आहे. मग जे कोएफिशियंट आहे त्यांचे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. सो 5 × 3 किती होणार? 15. आता इथे फर्स्ट टर्म मध्ये व्हेरिएबल m आहे, सेकंड टर्म मध्ये व्हेरिएबल m आहे, बरोबर. सो सेम व्हेरिएबल आहे, ऍज इट इज राईट करून घेऊयात. आणि जे इंडेक्स आहे इथे 2 आहे, इथे 2 आहे. हे इंडेक्स आपल्याला इंडायसेसचा जो लॉ आहे त्यामध्ये काय पाहायला मिळतं की जे इंडेक्स आहेत त्यांची ऍडिशन करायची असते जेव्हा मल्टिप्लिकेशन होत असते. सो 2 + 2 किती होणार? 4. सो इंडेक्स मध्ये आपण राईट करूयात 4. हे झाले या क्वेश्चनचे आन्सर. नेक्स्ट पाहूयात 2x + 5y × 3/x. सेम क्वेश्चन आपण इथे कॉपी करूयात आणि सॉल्व्ह करूयात. आता हे पहा, 2x + 5y याला कोणताच डिनॉमिनेटर नाहीये, हो ना. आणि मल्टिप्लाय होत आहे कशा बरोबर? तर 3/x बरोबर. इथे डिनॉमिनेटर x आहे. आता इथे कोणताच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे असं आपण मानतो, हो की नाही. सो अशा वेळी आपण काय करतो? तर न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करत असतो. सो इथे न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करूयात आणि डिनॉमिनेटर हे पहा इथे 1, हो ना, आणि इथे x. 1 × x काय येणार? x ओनली. सो डिनॉमिनेटर मध्ये आपण इथे x राईट केलं आणि न्यूमरेटर मध्ये 2x + 5y × 3 राईट केलं. चला आता मल्टिप्लिकेशन करा. कशा प्रकारे येणार आहे? 3 × 2x करणार आधी आपण. सो 3 2s are 6, 6x. हे पहा 6x, त्यानंतर प्लस द साइन आणि 3 × 5 किती झाले? 15. सो 15 इथे राईट करूयात आणि 3 × y, y ओनली. ओके. सो इथे 6x + 15y/x हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. इथे राईट करून घेऊयात. ओके, नेक्स्ट पाहूयात. आता हे पहा, हे 2 ब्रॅकेट्स मल्टिप्लाय होत आहेत. मग अशा वेळी आपण काय करत असतो? इथे फर्स्ट काय दिलेले आहे? 3x². 3x² ने सेकंड जे संपूर्ण ब्रॅकेट आहे त्याला आपण मल्टिप्लाय करतो, त्यानंतर देतो प्लस द साइन
आणि त्यानंतर काय करतो 4y ने सेकंड ब्रॅकेट जे संपूर्ण दिलेलं आहे त्याला मल्टिप्लाय करतो. मग हे राईट कशा प्रकारे करणार आपण, तर हे पहा 3x² सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतंय की नाही 2x + 3y ला, सो इथे राईट करून घेऊयात. त्यानंतर ना हे प्लसचं साईन ऍज इट इज देऊन घेऊयात आणि 4y राईट करूयात. आता 4y सुद्धा सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत असतं, सो सेकंड ब्रॅकेट ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. हे तुम्हाला येतच आहे, खूप इझी आहे. आपण क्लास 7 मध्ये असताना सॉल्व्ह केलेले आहेत अशा प्रकारचे क्वेश्चन्स. 3x² × 2x कशा प्रकारे राईट करणार आपण, हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर ना हे प्लसचं साईन 3x² × काय येणार आहे आता 3y. त्यानंतर ना हे प्लसचं साईन. आता 4y × काय येणार 2x. त्यानंतर हे प्लसचं साईन ऍज इट इज 4y × काय येणार आता इथे 3y. 4y × 3y. चला आता मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला. हे पहा या ग्रुप्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. इथे हे प्लसचं साईन, इथे प्लसचं साईन, इथे प्लसचं साईन आणि जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता इथे 3x² म्हणजेच काय आहे, इथे 3 आणि x² मध्ये कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. यालाच आपण 3 × x² अशा प्रकारे राईट करू शकतो. त्यानंतर ना हे इंटूचं साईन 2x म्हणजेच 2 × x असतं. हे प्लसचं साईन ऍज इट इज देऊन घेऊयात. आता इथे आपण काय करतोय, सॉल्व्ह करत नाहीये, फक्त आपण याला एक्सपांड करतोय समजून घेण्यासाठी. तुम्ही ही स्टेप नाही राईट केली तरीही चालणार आहे, इथल्या इथे सॉल्व्ह केले तरी पण इट्स ओके. पण बऱ्याच मुलांना कळत नाही, अरे बापरे हे कसं आलं, हा त्यांना प्रश्न पडतो, म्हणून आपण ही एक स्टेप एक्स्ट्रा राईट करत आहोत. आता हे पहा प्लसचं साईन देऊन घेतलं. 3x² म्हणजेच काय आहे तर 3 × x² आहे. हे मल्टिप्लिकेशनचं साईन दिलं. 3y म्हणजेच 3 × y आहे. प्लसचं साईन देऊन घ्या. 4y म्हणजे 4 × y आहे. मल्टिप्लिकेशनचं साईन 2x म्हणजेच 2 × x आहे. त्यानंतर ना हे प्लसचं साईन 4y म्हणजे 4 × y. मल्टिप्लिकेशनचं साईन 3y म्हणजे 3 × y. आता काय आपल्याला करायचं आहे, पहा जिथे जिथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे ते आपल्याला सगळं सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. आता हे पहा इथे 3 × 2 किती झाले 6 आणि आता इथे 6² × x किती होणार, इथे 2x आहेत आणि इथे हा एक x आहे हो ना. सो किती येणार x³ येणार. आता x³ का आलं, तुम्हाला इंडायसेसचा लॉ माहित आहे ओके नाही. बेस सेम आहे, इंडेक्स डिफरंट असो किंवा सेम असो, आपल्याला काय करायचं असतो, इंडेक्स ऍड करायचा असतो. सो इथे इंडेक्स आहे 2, इथे काहीच नाही म्हणजे 1. 2 + 1 किती झालं 3. सो 6x³ इथे आपल्या या फर्स्ट ग्रुपचा आन्सर आलेला आहे. त्यानंतर हे प्लसचं साईन ऍज इट इज देऊन घेऊयात. 3 × 3 किती झाले 9. x² × y ऍज इट इज आपल्याला राईट करावं लागेल x². आणि आता इथे मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरीही चालणार आहे, डायरेक्टली y राईट करूयात. हे प्लसचं साईन देऊन घ्या. नेक्स्ट हा ग्रुप आपला सॉल्व्ह करून झाला. थर्ड ग्रुप पहा 4 × 2 किती झालं 8. y × x yx or you can write xy also. प्लसचं साईन 4 × 3 किती झाले 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12 आणि y × y किती 2y आहेत की नाही, मल्टिप्लाय होत आहेत. सो हा एक y आणि हा एक y, सो y². ओके, सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. हे पहा तुम्हाला आपण रिव्हिजन केली. या आधीच्या क्लासेसमध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे. आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. मग चला आता पॉलिनॉमियल्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल. इफ इंडेक्स ऑफ each term of an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called a polynomial. आता ही डेफिनेशन तुम्हाला समजायला थोडीशी किचकट वाटत असेल हो की नाही, कारण की यामध्ये जे वर्ड्स आहेत इंडेक्स, टर्म, अल्जेब्रिक एक्सप्रेशन, वन व्हेरिएबल, होल नंबर, हे ज्याला माहित आहे यांचं या वर्ड्सचा अर्थ ज्या मुलांना माहित आहे त्यांना ही डेफिनेशन समजली असणार आहे. पण काही मुलं अजून सुद्धा कन्फ्युज असतील, अरे इंडेक्स, टर्म म्हणजे काय, वन व्हेरिएबल म्हणजे काय. तर चला आधी आपण या शब्दांचा अर्थ फार सोप्या पद्धतीने समजून घेऊयात, मग ही डेफिनेशन तुम्हाला फार इझिली समजणार आहे. हे पहा आता सगळ्यात आधी अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय ते समजून घेऊयात. 2x + 9 याला आपण काय म्हणतो, अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो ओके नाही. मग आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि अल्जेब्रिक इक्वेशन हे वेगवेगळे आहेत का, तर हो, अल्जेब्रिक एक्सप्रेशन अशा प्रकारचे असते 2x + 9. पण अल्जेब्रिक इक्वेशन म्हणजे काय, तर जेव्हा
इज इक्वल टू 8 अशा प्रकारे येतात. तर इथे पहा एक्सप्रेशन 5y+3 हे काय आहे, एक्सप्रेशन आहे. आणि इक्वेशन म्हणजे काय, 5y+3 इज इक्वल टू 8. इज इक्वल टूचं साईन देऊन पुढे काहीतरी दिलं जातं, त्याला इक्वेशन असं म्हणतात. आणि जेव्हा अशा प्रकारे येत असतं 5y+3 किंवा 2xy-5y+3 त्याला काय म्हणतात, एक्सप्रेशन असं म्हणतात. इक्वेशन म्हणजे याला म्हणतात जेव्हा इज इक्वल टूचं साईन देऊन पुढे काहीतरी दिलेलं असतं त्याला इक्वेशन असं म्हणतात. सो आलं तुमच्या लक्षात. नोट द डिफरन्स बिटवीन द टू इक्वेशन्स कंटेन अँड इक्वल साईन. लक्षात घ्या, इक्वेशन अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये काय असतं, इक्वल साईन असतं, तर एक्सप्रेशन मध्ये इक्वलचं साईन नसतं. आलं लक्षात. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय. सो हे पहा, या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आता मला सांगा किती टर्म्स आहेत, तर 2 टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म 2x आणि सेकंड टर्म 9. आता या फर्स्ट टर्म मध्ये x काय आहे, x आहे व्हेरिएबल आणि 2 काय आहे, 2 आहे या x चा कोइफिशियंट. आता तुम्हाला सगळं आठवत असेल हळूहळू, हो ना. आता हा 9 काय आहे, इथे व्हेरिएबल कोणतंच नाहीये, 9 हा एक नंबर आहे इथे, हो ना. मग अशा वेळी आपण या 9 ला काय म्हणत असतो, या 9 ला म्हणत असतो आपण कॉन्स्टंट. लक्षात तुम्हाला. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, टर्म म्हणजे काय, हे पहा. आता आपण समजून घेऊयात की लाईक टर्म्स म्हणजे काय. टर्म म्हणजे काय ते तुम्हाला कळालं. लाईक टर्म म्हणजे काय, आता इथे पहा 2x + 12x व्हेरिएबल दोन्हीकडे सेम आहे, याला आपण काय म्हणणार, लाईक टर्म्स म्हणणार. या दोन्हीही लाईक टर्म्स आहेत. त्याचबरोबर 4x² + 12x² + 9x². आता या तीनही टर्म्स लाईक टर्म्स आहेत का, तर हो, कारण की व्हेरिएबल सेम आहे, x आहे आणि त्यांचा जो इंडेक्स दिलेला आहे तो पण सगळीकडे सेम आहे. मग या टर्म्सला सुद्धा आपण म्हणणार लाईक टर्म्स. आता इथे पहा, या टर्म्सला लाईक टर्म्स म्हणणार का, तर हो, या टर्म्सला सुद्धा आपण लाईक टर्म्स म्हणणार. कारण व्हेरिएबल्स पहा, इथे x आहे, इथे y आहे, xy आणि इंडेक्स x चा सगळीकडे सेम आहे 2, म्हणजे या सुद्धा लाईक टर्म्स आहेत. आता लक्षात घ्या, जर इथे इंडेक्स 3 असता, 4 असता, 5 असता तर या लाईक टर्म्स नसत्या, यांना मग आपण अनलाईक टर्म्स असं म्हटलं असतं. मग यामध्ये फक्त ही आणि ही या 2च लाईक टर्म्स असत्या. पण ही मधली जी आहे तिथला x हा जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स जर वेगळा असता तर ही संपूर्ण टर्म, या सगळ्या टर्म्स अनलाईक टर्म्स ठरल्या असत्या. आता हे पहा, इथे मला सांगा या लाईक टर्म्स आहेत का. इथे व्हेरिएबल xy आहे आणि या टर्म मध्ये व्हेरिएबल y आहे, तर या लाईक टर्म्स आहेत का, नाही. इथे y आहे, इथे y आहे, पण लक्षात घ्या इथे x आहे आणि इथे x नाहीये, मग या लाईक टर्म्स नाहीयेत, यांना अनलाईक टर्म्स असं आपण म्हणणार. क्लास 6 मध्ये असल्यापासूनच आपण याचा अभ्यास करतोय, तुम्हाला माहित असणार आहे लाईक टर्म्स म्हणजे काय, अनलाईक टर्म्स म्हणजे काय, मोनोमियल म्हणजे काय. मोनोमियल म्हणजे काय, असे अल्जेब्रिक एक्सप्रेशन की ज्यामध्ये फक्त एकच टर्म असते. आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 2 टर्म्स आहेत, मग याला काय म्हणणार, बायनॉमियल म्हणणार. एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 3 टर्म्स असतात, मग त्याला काय म्हणतो आपण, ट्रायनॉमियल असं म्हणतो. ओके नाही, आलं लक्षात. आता वन व्हेरिएबलचा अर्थ काय, तर हे पहा, इथे x इथे x, फक्त एकच व्हेरिएबल यूज केलेला आहे. या सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा एकच व्हेरिएबल आहे. थर्ड एक्झाम्पल मध्ये पहा, एकच व्हेरिएबल आहे का, नाही. x आणि y हे 2 व्हेरिएबल आहेत. सो याला आपण 1 व्हेरिएबल नाही म्हणणार, याला आपण काय म्हणणार, इन 2 व्हेरिएबल असं म्हणणार. आणि होल नंबर म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड सो ऑन, या सगळ्या नंबर्सला आपण काय म्हणतो, होल नंबर असं म्हणत असतो. सो आपली ही जी डेफिनेशन आहे त्याचा अर्थ तुम्हाला कळालेला आहे का, इंडेक्स म्हणजे काय, टर्म म्हणजे काय, अल्जेब्रिक एक्सप्रेशन, 1 व्हेरिएबल, होल नंबर्स. आय होप तुम्हाला कळालं असणार. मग आता मला सांगा या डेफिनेशनचा काय अर्थ होणार मग. If index of each term of an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called a polynomial. One variable चे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असते त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सच्या टर्मचा जो इंडेक्स असतो, तो इंडेक्स जर होल नंबर असेल तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल असे म्हणणार. फॉर एक्झाम्पल, आता इथे पहा 3p + p², याला आपण पॉलिनॉमियल म्हणणार का. डेफिनेशन आपल्याला काय सांगते, वाचा बरं पुन्हा काय दिलेलं आहे. इफ इंडेक्स ऑफ ईच टर्म ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन 1 व्हेरिएबल इज अ होल नंबर, देन द एक्सप्रेशन इज कॉल्ड अ पॉलिनॉमियल. 1 व्हेरिएबल असणाऱ्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सच्या
प्रत्येक टर्मचा इंडेक्स हा जर होल नंबर असेल तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल असे म्हणतात. आता इथे या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये किती व्हेरिएबल आहे तर p 1 व्हेरिएबल आहे, हो की नाही. आणि या व्हेरिएबलचा इंडेक्स काय आहे, आता इथे कोणताच इंडेक्स नाही म्हणजे 1 इंडेक्स आहे, बरोबर. आणि इथे p चा इंडेक्स काय आहे 2. मग 1 आणि 2 हे कसे नंबर आहेत, होल नंबर्स आहेत का तर हो. मग या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण म्हणणार पॉलिनॉमियल. हे पहा, आता मला सांगा याला आपण पॉलिनॉमियल म्हणणार का. इथे 1 व्हेरिएबल आहे, येस हो आहे. इथे इंडेक्स काय आहे एक्सचा, काहीच नाहीये म्हणजे 1 आहे, हो ना. मग इथे 1 आणि इथे 3, सो हे होल नंबर आहेत, हे सुद्धा पॉलिनॉमियल आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहेत का तर 1 व्हेरिएबल आहे आणि प्रत्येक टर्मचा इंडेक्स हा होल नंबर आहे. इथे 5 आहे, इथे 2 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. इथे या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणणार का तर व्हेरिएबल पहा, इथे एक्स हे व्हेरिएबल आहे, 1 व्हेरिएबल आहे. इथे कोणतंच व्हेरिएबल नाहीये. आता जिथे कोणतंच व्हेरिएबल नसतं तिथे व्हेरिएबल असतं, एवढं लक्षात घ्या. हे पहा, आता इथे एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. मग हा 5, या 5 ला आपण 5x असं सुद्धा राईट करू शकतो. आणि या एक्सचा जो इंडेक्स असतो तो असतो 0 आणि एक्स इंडेक्स 0 याचा काय अर्थ असतो, लॉ ऑफ इंडायसेस मध्ये आपण अभ्यासलं होतं. एक्स रेस टू 0 जेव्हा असतं तेव्हा त्याचा अर्थ असतो 1, बरोबर. मग जर आपण या 5 ला 5x राईट केलं, 5x रेस टू 0 राईट केलं तर पहा बरं कशा प्रकारे येणार आहे. एक्स रेस टू 0 म्हणजेच त्याचा काय अर्थ असतो, इंडायसेस ऑफ लॉ आपल्याला सांगतो की एक्स रेस टू 0 म्हणजेच 1, सो 5 into 1 होतं 5 ओनली. मग 5 ला आपण 5x रेस टू 0 अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो. मग आता इथे जर व्हेरिएबल कोणतंच दिलेलं नाही याचाच अर्थ तिथे एक्स रेस टू 0 हे व्हेरिएबल आहे, हो ना. मग इथे इंडेक्स आहे 2. आता ही गोष्ट जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर इग्नोर करा, काही हरकत नाही. पुढे जसं जसं तुम्ही शिकत जाणार आहात तसं तसं तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत जाणार आहे. सो टेन्शन घेऊ नका. हा पार्ट जर तुम्हाला कळाला नसेल तर आपण हा लॉ याआधी अभ्यासलेला आहे, पण होऊ शकतं की तुम्हाला हे कळलं नाही, पण त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे इतकं इम्पॉर्टंट नाहीये. फक्त इथे लक्षात काय घ्यायचंय तुम्ही की इथे इंडेक्स 2 आहे, 5 चा कोणताच इंडेक्स दिलेला नाही, याचाच अर्थ 5 चा इंडेक्स आहे 0. ओके, सो 0 हा होल नंबर आहे, 2 हा होल नंबर आहे, म्हणजेच हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. आता हे पहा, हे एक एक्झाम्पल घेऊयात. 5 रेस टू 2/3 प्लस y. आता मला सांगा हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन इथे दिलेले आहे याला आपण पॉलिनॉमियल म्हणणार का, नाही म्हणणार. का नाही म्हणणार, कारण इथे पहा इंडेक्स होल नंबर आहे का, 2/3 हा होल नंबर आहे का, नाही, होल नंबर नाहीये. मग या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल नाही म्हणणार. आता पॉलिनॉमियल म्हणजे काय हे तुम्हाला कळालेलं आहे. समजून घेऊयात की डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल म्हणजे काय. आता इथे पहा एक ऍक्टिव्हिटी आपल्याला करायला सांगितलेली आहे. काय करायला सांगितलंय, राईट द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल. आता इथे हे पॉलिनॉमियल दिलेले आहे 3x² प्लस 4x आणि त्याचा ग्रेटेस्ट इंडेक्स राईट करायला सांगितलेले आहे. आता इथे एक्सचा इंडेक्स आहे 2, इथे सेकंड टर्म मध्ये एक्सचा इंडेक्स काहीच नाही दिलेला म्हणजे 1 आहे, ओके नाही. मग मोठा इंडेक्स कोणता आहे, 1 की 2, 2 आहे, सो इथे राईट करूयात 2. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. या एक्झाम्पल मध्ये ग्रेटेस्ट इंडेक्स कोणता आहे, इथे पहा, इथे 3 आहे, इथे 1 आहे, इथे 5 आहे, इथे 2 आहे, सो सगळ्यात मोठा इंडेक्स आहे हा 5. राईट करूयात 5. या ऍक्टिव्हिटीवरून तुम्हाला काही अंदाज येतोय का की डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल म्हणजे काय. येस, हे पहा, डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल म्हणजे काय, द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल in the given polynomial is called the degree of the polynomial. जो ग्रेटेस्ट इंडेक्स असतो व्हेरिएबलचा दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये त्यालाच डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल असं म्हणतात. आता इथे या पॉलिनॉमियलची डिग्री कोणती आहे, 2 आहे. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये म्हणजेच या पॉलिनॉमियल मध्ये डिग्री काय आहे, डिग्री आहे 5. सो लक्षात आलं तुम्हाला दोन गोष्टी, पॉलिनॉमियल म्हणजे काय आणि डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल म्हणजे काय. चला आता आपण समजून घेऊयात की प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत डिवाइड करायला आपल्याला,
त्यांना डिवाइड कसे करायचे? खूप इझी आहे, कठीण असं काहीच नाहीये. आपण लहानपणापासून डिव्हिजन करत आलेलो आहोत, हो की नाही? मग तसंच करायचं आपल्याला. हे पहा, 21m² डिवाइडेड बाय 7m. डिव्हिजन कसं करतो आपण? मग आपण कशा प्रकारे राईट करत असतो हे? तर हे पहा, अशा प्रकारे ड्रॉ करतो. आतमध्ये काय राईट करतो? डिव्हिडंड, जो की आहे 21m². राईट करूयात. इथे काय राईट करतो? इथे राईट करतो डिवायझर, काय आहे? 7m. राईट केला. आता हे डिव्हिजन कसे करायचे? इथे तर हे व्हेरिएबल आहे, इथे m आहे, इथे m² आहे. मग कशा प्रकारे करणार? काही कठीण नाहीये, खूप इझी आहे. आता इथे थोड्या वेळासाठी असं तुम्ही इमॅजिन करा की हा इथे m नाहीये आणि m² नाहीये. 21ला 7ने आपण डिवाइड करतोय. कशा प्रकारे तुम्ही डिवाइड करणार? तर तुम्ही काय करता? 7ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 21 येतं? सांगा बरं मला. 7 3s are, हो की नाही? 7ला 3ने मल्टिप्लाय केलं की 21 येतं. तर तुम्ही काय करता? इथे कोशंट मध्ये 3 राईट करता, इथे 21 राईट करता आणि त्यांचं सबट्रॅक्शन करता. रिमाइंडर 0. त्याच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचंय, काही कठीण नाहीये. हे पहा, इथे आपण एक्सप्लेनेशन राईट करूयात. आणि आता हे पहा, काय करायचं आपल्याला? 7m ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 21m² मिळणार आहे ते शोधायचं आहे. हे पहा, 7m ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 21m² आपल्याला मिळणार ते फाइंड आउट करायचंय. मग आता इथे आपण थोडीशी तोडफोड करूयात. तोडफोड करायची म्हणजे काय करायचंय? तर हे पहा, आता इथे 7m आहे की नाही? तर या m ला आपण थोड्या वेळासाठी इग्नोर करूया. आणि इथे 21m² आहे ना, मग या m² ला सुद्धा इग्नोर करूया. म्हणजे इथला m आणि इथला m² दोघांना बाजूला करून टाकूयात. आणि असं इमॅजिन करूयात की इथे 7 आहे आणि इथे 21 आहे. आता 7 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 21 येतं? तर 3ने मल्टिप्लाय केलं की 21 येतं. झालं. आता यांचं काम संपलेलं आहे. आता या m ला आणि m² ला पुन्हा आणलं. आता पहा, व्यवस्थित लक्ष द्या. इथे m आहे, बरोबर? या m ला आपल्याला काय करायचंय? m² करायचंय, हो ना? मग या m बरोबर काय मल्टिप्लाय केलं की m² येणार आहे. आता अर्थातच m नेच मल्टिप्लाय करावं लागेल, पण काय त्याचा इंडेक्स काय असणार आहे? इथे काय आहे? m आहे, बरोबर? राईट करून घेऊयात. हा m. या m ला जर आपण आणखी एका m ने मल्टिप्लाय केलं तर याचा इंडेक्स किती असणार आहे? 2 असणार आहे, हो की नाही? m² होऊन जाणार. सो आता आपण काय करूयात? या m ला या m ने आणखी एका m ने मल्टिप्लाय करूयात. केलं. हे पहा, 7m इंटू 3m केलं की आपल्याला काय मिळणार आहे? 21m². सो इथे मग कोशंट मध्ये काय राईट करणार आपण? 3m. राईट करूयात 3m आणि इथे राईट करूयात 21m². सबट्रॅक्शनचं साईन. आणि आता सबट्रॅक्ट करा. 21m² मधून 21m² सबट्रॅक्ट केल्यानंतर 0 रिमाइंडर. आला की नाही आन्सर? पाहिलं किती इझी आहे. आपण जशा प्रकारे नंबर्सचं डिव्हिजन करत असतो तशाच प्रकारे इथे आपल्याला या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सचे म्हणजेच या पॉलिनॉमियल्सचे डिव्हिजन करायचे आहे. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर राईट करायला सांगितलेलं आहे. डिवाइड करायला सांगितलंय, कोशंट राईट करायला सांगितलं आणि रिमाइंडर राईट करायला सांगितलंय. चला राईट करून घेऊयात. कोशंट काय आहे? 3m आहे आणि रिमाइंडर आहे 0. झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. काय दिलेलं आहे? 40a³ डिवायडेड बाय -10a. सो ड्रॉ करून घेऊयात. 40a³ डिव्हिडंड, डिवायझर, -10a. आता -10a ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 40a³ मिळणार आहे ते फाइंड आउट करायचंय. सो इथे अशा प्रकारे एक्सप्लेनेशन राईट करायचं आणि शोधायचंय की -10a ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की आपल्याला हा डिव्हिडंड मिळणार आहे 40a³. आता व्यवस्थित लक्ष द्या. इथे आहे मायनसचं साईन, बरोबर? आणि आपल्याला जे आन्सर हवं आहे ते हवं आहे पॉझिटिव्ह, बरोबर? मग इथे आपण ज्या कोणत्या नंबरने याला मल्टिप्लाय करणार आहोत त्याचं साईन कोणतं असलं पाहिजे? जर आपण पॉझिटिव्ह किंवा प्लस साईन घेतलं तर फायनल आन्सर मध्ये आपल्याला मायनस साईन येत असतं. कारण मायनस इंटू प्लस काय होतं? मायनस होतं, बरोबर? मग जर आपण मायनस इंटू मायनस केलं तरच आपल्याला फायनल आन्सर मध्ये प्लस साईन मिळत असतं, तुम्हाला माहित आहे. सो इथे आपल्याला सगळ्यात आधी साईन चेंज करून घ्यावं लागणार आहे. इथे मायनसचं साईन आहे की नाही? मग इथे आपण ज्या नंबरने मल्टिप्लाय करणार आहोत त्याचं साईन सुद्धा मायनसच असायला हवं, तरच फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह नंबर मिळत असतो. सो साईन शेड्यूल करून झालेला आहे. आता
इथे हे जे व्हेरिएबल आहे ना, इथे 10a हे व्हेरिएबल आहे, इथे a क्यूब हे व्हेरिएबल आहे, थोड्या वेळासाठी इग्नोर करा आणि जे नंबर्स आहेत तेच फक्त व्यवस्थित लक्ष देऊन पहा. आता इथे 10 आहे, 10 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 40 मिळतं? सांगा बरं मला. 10 4 जार, हो की नाही? म्हणजे 4 ने जर आपण 10 ला मल्टिप्लाय केलं की आपल्याला 40 मिळत असतं. सो इथे राईट करूयात 4. आता डील करूयात व्हेरिएबल बरोबर. इथे a आहे आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट मध्ये काय हवं आहे? a क्यूब हवा आहे. मग या a ला, हा a जो आहे तो इथे आपण खाली राईट करून घेऊयात. या a ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला a क्यूब मिळणार आहे? सांगा बरं मला. आता इथे हा सिंगल 1a आहे, हो की नाही? एकच a आहे, याचा इंडेक्स 1 आहे. मग जर आपण a इंटू a स्क्वेअर जर केलं तर आपल्याला a क्यूब मिळणार आहे. कसं काय? इंडायसेसचा लॉ माहिती आहे ना तुम्हाला. जेव्हा बेस सेम असतो, इथे बेस काय आहे? a, तेव्हा काय करत असतो आपण? जे इंडेक्स आहेत त्यांची ऍडिशन करत असतो. आता इथे इंडेक्स आहे 1, काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि इथे काय आहे? 2 आहे. सो 1 प्लस 2 किती झालं? 3. सो a चा इंडेक्स झालेला आहे 3. मग आता लक्षात आलं का इथे तुम्हाला? a ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे? a स्क्वेअरने, बरोबर. सो इथे राईट करूयात a स्क्वेअर. मग आता लक्षात आलं का तुम्हाला? -10a इंटू जर आपण -4a स्क्वेअर केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 40a क्यूब. म्हटल्यावर इथे कोशंट मध्ये काय राईट करणार? -4a स्क्वेअर. आणि आता इथे राईट करणार 40a क्यूब, -40a क्यूब. सो आता हे पहा, -40a क्यूब केल्यानंतर, सबट्रॅक्शन केल्यानंतर रिमाइंडर काय राहतं? 0. फायनल क्वेश्चन मध्ये आपण कशा प्रकारे राईट करणार? कोशंट काय आलेला आहे आपला? तर -4a स्क्वेअर आणि रिमाइंडर आहे 0. झाले, इतके सोपे आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे? -48p रेस टू 4 डिवायडेड बाय -9p रेस टू 2 और p स्क्वेअर असं सुद्धा आपण याला म्हणतो. चला सोल्युशन राईट करूयात. अशा प्रकारे ड्रॉ करतो आपण. इथे डिव्हिडेड काय आहे? -48p रेस टू 4. डिवायझर काय आहे? -9p स्क्वेअर. एक्सप्लेनेशन राईट करून घेऊयात. आता हे पहा, -9p स्क्वेअरला कोणत्या नंबरने, इथे राईट करूयात आपण, -p स्क्वेअरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हा डिव्हिडंड मिळतो? -48p रेस टू 4. हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आता इथे मायनसचं साईन आहे की नाही? मग आधी आपण काय करूयात? साईन कोणतं इथे देता येणार आहे? ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय करणार आहोत त्या नंबरचं साईन कोणतं असणार आहे ते आधी समजून घेऊयात. आता हे पहा, इथे मायनसचं साईन आहे, बरोबर. मग जर ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय करणार आहोत त्याला सुद्धा मायनसचं जर साईन दिलं तर फायनल प्रोडक्ट आपलं प्लस असतं, हो ना. पण फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनसचं साईन हवं आहे म्हटल्यावर इथे या नंबरचे साईन कोणते असणार आहे? रूल्स माहिती आहेत ना तुम्हाला. हे पहा, प्लस 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 इंटू प्लस प्लस होत असतं, मायनस इंटू मायनस प्लस होत असतं, प्लस इंटू मायनस मायनस होतं, त्याचप्रमाणे मायनस इंटू प्लस मायनस होत असतं. मग आता इथे आपलं साईन आहे मायनस. मग इथे ज्या नंबरने मल्टिप्लाय करणार आहोत त्याचं साईन कोणतं असणार आहे? तर हे पहा, प्लस. का प्लस? कारण आपला फायनल प्रोडक्ट मध्ये काय हवं आहे? मायनसचं साईन हवं आहे, म्हणून इथे प्लसचं साईन आपण देणार. आता प्लसचं साईन नाही दिलं तरीही चालतं, तुम्हाला माहित आहे. मग आता पुढचा विचार करूयात आपण की 9 ला आता आपण सगळ्यात आधी काय करतो? सायन्स पाहतो, मग त्यानंतर ना जे व्हेरिएबल आहे त्यांना थोड्या वेळासाठी इग्नोर करतो. इथे p स्क्वेअर आहे, इथे p रेस टू 4 आहे. सो यांना इग्नोर करूयात, फक्त नंबर्स पाहूयात. इथे 9 आहे, इथे 48 आहे. आता 9 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 48 येतं? आहे का असं कोणता नंबर? 9चा टेबल पहा बरं. नाहीये की नाही? 9 5 जार 45, 9 6 जार किती येतं? 54 येतं. मग 48 तर काही येत नाही. मग काय करणार? कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार? तर हे पहा, आपण काय करूयात मग 48 डिवायडेड बाय 9 करून पाहूयात, म्हणजे आपल्याला इथला हा नंबर मिळेल. 48 डिवायडेड बाय 9 का करतोय? तर इथला नंबर आपल्याला मिळवण्यासाठी. सो हे पहा, 48 डिवायडेड बाय 9 जर आपण केलं तर दोघांनाही कोणत्या नंबरने डिवाइड करता येईल? आपल्याला 3 ने डिवाइड करता येईल. 3 3 जार 9 आणि 3 1 जार 3. 4 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना
1 रिमेनिंग राहणार. 1 8 18 झाले. सो 3 6 आर 18. 16/3. लक्षात आलं तुम्हाला आपण का बरं 48ला 9ने डिवाइड केलेलं आहे. आता जर तुम्ही 16/3 ला पुन्हा जर 9ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आन्सर 48च मिळणार आहे. लक्षात आलं का तुम्हाला? करून पहा तुम्ही डिव्हिजन. आपल्याला इथला नंबर हवा आहे म्हणून आपण काय केलंय, 9ला इकडे पाठवलं, इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवलं. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही, मग इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये होणार आणि डिव्हिजन मध्ये गेल्यानंतर ना आपला आन्सर काय मिळाले 16/3. म्हणजे आपल्याला इथला नंबर मिळालेला आहे. आलं लक्षात तुम्हाला? आता जर तुम्ही 16/3 ला 9ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 48च आन्सर मिळणार आहे. सो हे पहा, आता इथे आपला आन्सर मिळालेला आहे 16/3. 16/3 ला 9ने मल्टिप्लाय करून पहा, बघा काय मिळतंय तुम्हाला. आता हे पहा, जे नंबर्स आहेत त्यांच्याशी डील करून झालेलं आहे. आता जे व्हेरिएबल आहे त्यांच्याशी डील करूयात. p² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 4 p⁴ मिळणार आहे. तर हे पहा, इथे इंडेक्स आहे 2. 2 मध्ये 2 ऍड केला की आपल्याला इंडेक्स 4 मिळणार आहे. हो की नाही? हे पहा, p² ला जर आपण p² नेच मल्टिप्लाय केलं तर आपल्याला p⁴ मिळतं. लॉ माहितीये ना इंडेक्सेसचा. इथे मल्टिप्लिकेशन होतंय, बेस सेम आहे p, बरोबर. मग जेव्हा बेस सेम असतो तेव्हा इंडेक्स ऍड होत असतो. 2 + 2 4. सो p⁴ म्हटल्यावर आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागतंय p² ला? p² ने. सो इथे येणार p². झालं, संपलं. चला आता आपल्याला कोशंट काय येणार आहे ते कळलेलं आहे. 16/3 p². सो इथे राईट करूयात 16/3 p². आणि इथे काय येणार आहे? डिव्हिडंड, तो आपण फाइंड आउट केलेला आहे. सो ऍज इट इज इथे कॉपी करायचंय. -48 p⁴. आता आपण काय करत असतो? सबट्रॅक्शन करत असतो, हो की नाही? मग सबट्रॅक्शनचा साईन इथे आपल्याला देऊन घ्यावा लागणार. -48 p⁴ -48 p⁴. आता इथे मायनसचं साईन आणि इथे मायनसचं साईन काय होतं? मायनस मायनस प्लस होत असतं, माहित आहे तुम्हाला. सो इथे प्लसचं साईन देऊन घेऊयात. आता हे मायनसचं साईन आणि हे प्लसचं साईन काय होतं? सबट्रॅक्शन करावं लागतं आपल्याला. सो 48 p⁴ -48 p⁴ मधून -48 p⁴ सबट्रॅक्ट केल्यानंतर ना ऑफकोर्स 0 येणार रिमाइंडर. आलं लक्षात तुम्हाला? थोडंसं किचकट आहे, सायन्स बरोबर आपल्याला डील करावं लागतं. इथे गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा जो पोर्शन आहे तो व्यवस्थित समजून घ्या. आपण काय फाइंड आउट केलेलं आहे की -9 p² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -48 p⁴ मिळतं. सो या नंबरने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -48 p⁴ मिळतं, बरोबर. म्हणून कोशंट मध्ये आपण राईट केलं 16/3 p⁴ और p². आणि इथे ऍज इट इज जो डिव्हिडंट आहे तो आपण मिळवलेला आहे म्हणून इथे आपण -48 p⁴ राईट केलं. पण आता ह्या दोघांचंही आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं म्हणून इथे आपण सबट्रॅक्शनचं साईन दिलं. पण मायनस मायनस प्लस होत असतं, बरोबर. मायनस मायनस प्लस झाल्यानंतर ना ऑफकोर्स आपल्याला इथे हे मायनसचं साईन आणि हे प्लसचं साईन, मग मायनस प्लस पुन्हा सबट्रॅक्टच होत असतं म्हणून इथे आपण सबट्रॅक्शन करत आहोत. आता इथे मी तुम्हाला डायरेक्ट म्हणू शकत होते की मायनसचं साईन चेंज करा, प्लसचं द्या, पण मग गोंधळ झाला असता तुमचा. हे प्लसचं साईन का आलं इथे, त्यासाठी आपण हे सगळं समजून घेत आहोत. आलं लक्षात तुम्हाला? इतके साईन्स नाही दिले तुम्ही तरी चालणार आहे. मायनसच्या जागी प्लसचं साईन करा, नो प्रॉब्लेम. पण इन डिटेल जर तुम्ही तुमचे आन्सर राईट केले तर चांगले असते आणि तुम्हाला कळले सुद्धा असणार आहे इथे की कशा प्रकारे आपण हे सबट्रॅक्ट केलेलं आहे. चला आता आपल्याला काय करायचंय? कोशंट राईट करायचंय. इथे कोशंट राईट करून घ्या आणि रिमाइंडर सुद्धा राईट करून घ्या. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात, नेक्स्ट सब क्वेश्चन. आता इथे काय दिलेलं आहे? 40m⁵ डिवायडेड बाय 30m�3. खूप इझी आहे, राईट करून घेऊयात. डिव्हिडंट अँड डिव्हायझर आणि एक्सप्लेनेशन मध्ये कशा प्रकारे राईट करणार? 30m³ ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार? 40m⁵. हे फाइंड आउट करायचं आहे. आता कशा प्रकारे सॉल्व्ह करणार मग या क्वेश्चनला? विचार करा बरं. सध्या हे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना इग्नोर करा. 30 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 40 मिळतं? आहे का असा कोणता नंबर की ज्याने आपण 30 ला मल्टिप्लाय केल्यावर 40 मिळणार आहे?
तर नाही, नाहीये की नाही. मग काय करणार, पुन्हा जे आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये केले होते कशा प्रकारे करणार, तर 40 डिवायडेड बाय 30. तर इथे हा 0 कट होऊन जाणार, रिमेनिंग काय आहे 4/3. सो हे पहा आपले आन्सर काय आलेले आहे 4/3. 4/3 ला जर आपण 30 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर 40 मिळणार आहे. तुम्ही करून पहा, 4/3 ला 30 ने मल्टिप्लाय करून पहा, तुम्हाला नक्कीच आन्सर 40 मिळणार आहे. सो चला हे पहा इथे 4/3 अशा प्रकारे राईट करून घेऊयात. आता m³ कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला m⁵ मिळणार आहे. कशा प्रकारे करतो आपण हे पहा. आता प्रत्येक वेळी आपल्याला अशा प्रकारे राईट करायची गरज नाही की m³ आपण जर m² ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला m आणि इंडेक्स मध्ये 3/3+2 करायचंय, मग m⁵ मिळणार आहे. हे इतकं प्रत्येक वेळी करण्याची गरज नाहीये. इथले इथे सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. m³ आहे की नाही आणि आपल्याला काय पाहिजे, m⁵ पाहिजे, हो की नाही. मग आता इथे 3 आहे, जर आपण 2 यामध्ये ऍड केला, 3 मध्ये 2 ऍड केला की आपल्याला m⁵ मिळतं, हो ना. मग m⁵2 करायचं. हे पहा अशा प्रकारे झालं, इतकं सोपं आहे. आता आपल्याला कळलेलं आहे की 30 m³ जर आपण 4/3 m⁵2 और m² ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 40 m⁵5 मिळतं. म्हटल्यावर इथे आपण क्वोशंट मध्ये राईट करूयात 4/3 m² आणि इथे सबट्रॅक्ट करूयात 40 m⁵5. रिमाइंडर काय राहणार 0. चला फायनल आन्सर मध्ये राईट करूयात क्वोशंट आणि रिमाइंडर. क्वोशंट काय आहे 4/3 m² आणि रिमाइंडर 0. 5th सब क्वेश्चन पाहूयात. 5x³ - 3x² डिवाइडेड बाय x². आता फर्स्ट 4 सब क्वेश्चन्स जे होते त्यामध्ये आपण मोनोमियलला मोनोमियलने डिवाइड करत होतो. मोनोमियल म्हणजे काय, असे अल्जेब्रिक एक्सप्रेशन की ज्यामध्ये फक्त एकच टर्म असते, त्याला आपण मोनोमियल असं म्हणत असतो. आता इथे तुम्ही पाहिलं तर डिव्हिडंड मध्ये किती टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहेत आणि डिवायझर कसा आहे मोनोमियल आहे. मग हे डिव्हिजन कसे करायचे, तर खूप इझी आहे, अजिबात कठीण नाहीये. ज्याप्रमाणे आपण फर्स्ट 4 सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे पहा इथे सोल्युशन राईट करणार आणि इथे आतमध्ये आपण काय राईट करत असतो, तर डिव्हिडंड राईट करत असतो. काय आहे डिव्हिडंड 5x³ - 3x², बरोबर, आणि डिवायझर आहे x². राईट केलं, कॉपी करून घेतलं आपला क्वेश्चन आपण इथे. आणि आता हे पहा आपला डिवायझर आहे x². x² ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केले की आपल्याला 5x³ मिळतं हे पाहायचं आहे. आता इथे सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते की खूप इझी आहे, हे अजिबात कठीण नाहीये. हे पहा जेव्हा आपण नंबर्सचे डिव्हिजन करत असतो तेव्हा इथे 3 डिजिटचा नंबर असतो, 4 डिजिटचा असतो, 5 डिजिटचा असतो, 6 डिजिटचा सुद्धा असतो किंवा त्याहीपेक्षा मोठे डिजिट्सचे नंबर्स आपण डिवाइड केलेले आहेत, हो ना. मग या अशा प्रकारच्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला कशाला घाबरायचे. जेव्हा मोठ्या डिजिटचे आपण डिव्हिजन करत असतो तेव्हा आपण कसे करत असतो, तर सगळ्यात आधी डिव्हिडंडचा 1 डिजिट ऑब्झर्व करतो, मग डिवायझरने त्याला डिवाइड करतो, मग सेकंड डिजिट आपण खाली घेतो, त्याला डिवाइड करतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला करायचे आहे, काही वेगळं करायचं नाहीये. हे पहा आता इथे x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 5x³ मिळणार आहे ते पाहायचंय. इथे सगळ्यात आधी काय आहे 5x³ आहे की नाही, मग यालाच आधी ऑब्झर्व करायचं, मग नंतर या सेकंडचा विचार करायचा, सेकंड टर्मचा. सो हे पहा एक्सप्लेनेशन मध्ये आपण अशा प्रकारे राईट करून घेऊयात म्हणजे तुम्हाला समजेल की x² ला कशाने मल्टिप्लाय केले की आपल्याला 5x³ मिळणार आहे. कशाने मल्टिप्लाय करणार म्हणजे इथे जो नंबर येणार आहे किंवा इथे जे काही येणार आहे ते आपले क्वोशंट असणार आहे, बरोबर. सो चला विचार करा की x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 5x³ मिळेल. आता इथे पहा या xचा कोइफिशियंट काय आहे, काहीच नाही दिलेला म्हणजे 1 आहे, बरोबर. मग 1 इथे आपण राईट करून घेतला. आता व्हेरिएबल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. इथलं सुद्धा
आणि इकडचं सुद्धा, आणि फक्त नंबर्स ऑब्झर्व करूयात. आता या 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 5 मिळणार आहे, तर 5 ने राईट करून घेऊयात 5. आता व्हेरिएबल्स कडे पहा, कारण नंबरचं काम झालेलं आहे आपलं. इथे एक्स स्क्वेअर आहे, बरोबर. या एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला एक्स क्यूब मिळणार. हे पहा, एक्स स्क्वेअरला जर आपण एक्स ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय आन्सर मिळतं. हे पहा, बेस सेम आहे की नाही, आणि इथे या एक्सचा इंडेक्स आहे 2, या एक्सचा इंडेक्स आहे 1. जेव्हा बेस सेम असतो तेव्हा आपण कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करत असतो. सो एक्स बेस ॲज इट इज राईट करतो आणि जे इंडेक्स आहेत त्यांना ऍड करत असतो. सो 2 + 1 किती होणार, एक्स रेज टू 3. आलं, एक्स रेज टू 3 एक्स क्यूब. मग चला आता इथे एक्स स्क्वेअरला कशाने आपण मल्टिप्लाय करणार की आपल्याला एक्स क्यूब मिळणार आहे, तर एक्स ने राईट करूया तिथे एक्स. आलं. हे पहा, आता 5x ने जर आपण एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 5x क्यूब मिळत आहे. म्हटल्यावर इथे कोशंट मध्ये काय राईट करणार आपण, 5x, आणि इथे खाली राईट करणार 5x क्यूब. सबट्रॅक्ट करा, सबट्रॅक्ट केल्यानंतर ना इथे रिमाइंडर येतो 0. आता ही जी सेकंड टर्म आहे या सेकंड टर्मला आपल्याला डिवाइड करायचं आहे, त्यासाठी या सेकंड टर्मला घेऊयात आपण खाली. आता हे पहा, काय पाहायचंय आपल्याला, एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -3x² मिळणार आहे. हे पहा, इथे आपण राईट करून घेऊयात एक्सप्लेनेशन मध्ये, एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -3x² मिळणार आहे. हे पहा, आता इथे प्रोडक्ट आपल्याला काय पाहिजे, नेगेटिव्ह पाहिजे, -3x². आणि इथे पहा, एक्स स्क्वेअरचे साइन काय आहे, पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे. मग प्रोडक्ट मध्ये जर आपल्याला नेगेटिव्ह साइन हवं आहे तर इथे जो काही नंबर येणार आहे त्याचं साइन कसं हवं आहे, तुम्हाला रूल्स माहिती आहेत, हो की नाही. जर इथे प्लस आहे तर आपल्याला प्रोडक्ट मध्ये मायनस हवं आहे, मग इथे साइन कोणतं घेणार, प्लस मायनस, प्लस इंटू मायनस केलं तर आपल्याला मायनस साइन मिळत असतं. म्हटल्यावर इथे जो काही नंबर येणार आहे त्याचं साइन असणार मायनस. आता इथे एक्स स्क्वेअरचा कोणताच कोइफिशियंट नाहीये म्हणून इथे आपण 1 राईट करून घेतलं, जसं की या स्टेप मध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आता पहा बरं, मायनस हे साइन आपण इथे ऑलरेडी घेतलेलं आहे. आता व्हेरिएबलला जरा वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि आपल्याला काय हवं आहे, 3 हवा आहे प्रोडक्ट मध्ये, हो की नाही. सो 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 3 येणार, तर 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 येणार. चला मग इथे राईट करूयात. आता इथे आहे x² आणि प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय हवं आहे, x² हवा आहे. म्हटल्यावर इथे x² ला कशाने मल्टिप्लाय करण्याची गरज आहे का, नाही, हो की नाही. म्हटल्यावर इथे x² ला कशानेच आपण मल्टिप्लाय करायचे नाहीये. ऑलरेडी आपण जर -3 ने x² ला मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर हे -3x² हेच मिळणार आहे. सो चला इथे आपण राईट करूयात. मग कोशंट मध्ये काय येणार, -3, आणि इथे काय येणार, कशाने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे, -3 ने 1x² ला मल्टिप्लाय केलंय, मग आपल्याला प्रोडक्ट काय मिळालेलं आहे, -3x². सो इथे राईट करूयात -3x². आता हे पहा, इथला जो नंबर आहे त्या नंबर मधून आपल्याला हा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो, बरोबर. मग आता इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन आहे, मायनस मायनस काय होत असतं, प्लस होत असतं, बरोबर. मग आता -3x² साइन आहे इथे मायनस आणि इथलं साइन आहे प्लस. मायनस प्लस काय करायचं असतं, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं असतं, हो ना. मग इथे 3x² मधून 3x² सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमाइंडर 0 राहतं. झालं, इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. पाहिलं किती इझी आहे. चला कोशंट आणि रिमाइंडर राईट करून घेऊयात आपण. कोशंट काय आहे, 5x - 3 आणि रिमाइंडर आलेला आहे 0. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात.
हे पहा, नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा त्याच प्रकारे दिलेला आहे. इथे कशा प्रकारे आपण राईट करणार, इथे आतमध्ये काय राईट करतो आपण, डिव्हिडंड राईट करतो. काय आहे डिव्हिडंड, तर 8p³ मायनस 4p² आणि डिवायझर आहे 2p². आता 2p² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 8p³ मिळणार आहे. तुम्हाला माहित आहे आधी आपण काय करतो, फर्स्ट टर्मला ऑब्झर्व करत असतो, फर्स्ट टर्मला डिवाइड करतो. म्हणून आधी आपण काय करायचंय, फक्त फर्स्ट टर्म ऑब्झर्व करायची आहे. सो हे पहा, 2p² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर मिळणार आहे 8p³. सो चला आधी काय करूयात, व्हेरिएबल्स जे आहेत इथे त्यांना इग्नोर करूयात आणि फक्त नंबर्स पाहूयात. सो 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 8 मिळणार आहे आपल्याला. 2 4s are 8, हो की नाही. सो 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 8 मिळणार, बरोबर. आता इथे आहे p² आणि प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय हवं आहे, p³ हवं आहे. मग p² ला कशाने मल्टिप्लाय करणार आपण, तर p ने. हे पहा, p² ला जर p ने आपण मल्टिप्लाय केलं तर काय येतं आपल्याला, काय मिळतं आन्सर, p³ हे आन्सर मिळतं. सो इथे राईट करूयात आपण, p² ला p ने मल्टिप्लाय करणार आहोत. आता हे लक्षात घ्या, 2p² ला जर आपण 4p ने मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे 8p³. सो 4p इथे काय झालं, कोशंट. सो इथे राईट करणार कोशंट मध्ये 4p आणि इथे खाली राईट करणार 8p³. सबट्रॅक्ट करूयात, सबट्रॅक्शन केल्यानंतर 0 आन्सर येतं. आता ही जी सेकंड टर्म आहे तिला आपण खाली घेऊयात, मायनस 4p². आता पहा, 2p² ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला प्रोडक्ट मायनस 4p² मिळणार आहे. हे फाइंड आउट करायचं आहे. इथे राईट करून घेऊयात, 2p² हा आपला डिवायझर आहे, याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मायनस 4p² मिळणार आहे. हे फाइंड आउट करायचं आहे. मग आता लक्षात घ्या, जेव्हा कधी मायनसचं साईन येतं तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी साईन ठरवायचं असतं की इथलं साईन कोणतं असणार आहे. हे पहा, प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस साईन हवा आहे, बरोबर. आणि इथे साईन कोणता आहे, प्लस साईन आहे. इथे प्लस आहे म्हटल्यावर इथलं साईन आपल्याला मायनस घ्यावं लागेल, तेव्हाच प्रोडक्ट मध्ये आपले साईन मायनस येते. प्लस इंटू मायनस केलं तरच आपल्याला प्रोडक्ट मायनस मिळत असतं. सो इथे साईन राईट करून घेऊयात मायनस. आता हे जे व्हेरिएबल्स आहेत ते इग्नोर करूयात आणि फक्त नंबर्स ऑब्झर्व करूयात. इथे आहे 2 आणि इथे आहे 4. 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 4 आन्सर मिळतं. 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं की 4 आन्सर मिळतं की नाही. सो इथे राईट करूयात 2. आता व्हेरिएबल्स पहा, इथे आहे p², बरोबर, आणि इथे सुद्धा आहे p². म्हणजे इथे p² ला कशाने मल्टिप्लाय करण्याची गरज आहे का, तर नाही. ऑलरेडी प्रोडक्ट मध्ये सुद्धा p² आहे म्हटल्यावर इथे आता कोशंट आपण काय राईट करणार, तर -2. हे पहा, 2p² ला जर आपण -2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळतं, -4p². सो इथे कोशंट मध्ये आपण राईट करूयात -2 आणि इथे येणार -4p². आता इथे मी मायनस का राईट केलं, कारण आपण सबट्रॅक्ट करत असतो की नाही डिव्हिजन करताना, म्हणून. आणि इथे प्रोडक्ट ऑलरेडी आपलं मायनस मध्ये आहे म्हणून -4p². आता हे पहा, इथे मायनसचं साईन आणि इथे पण मायनसचं साईन. मायनस मायनस काय होत असतं, प्लस होत असतं. सो हे जे मायनसचं साईन आहे त्याला आपण करूयात प्लस. ओके, आता इथे मायनस आणि या 4p² साईन झालेला आहे प्लस. मायनस प्लस सबट्रॅक्ट करायचं असतं आपल्याला. सो 4p² मधून 4p² सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 0 झाले. किती इझी आहे पहा. चला फायनल आन्सर राईट करूयात. कोशंट राईट करायचं आणि रिमाइंडर. सो कोशंट येणार आहे 4p - 2 आणि रिमाइंडर 0. नेक्स्ट पाहूयात, 7 नंबरला दिलेला आहे. सोल्युशन इथे राईट करून घेऊयात आणि डिव्हिडंडच्या ठिकाणी डिव्हिडंड राईट करूयात.
सो इथे येणार डिव्हिडंड आणि इथे येणार डिवायझर. आता इतका मोठा डिव्हिडंड पाहून घाबरून जाऊ नका, खूप इझी आहे. आपल्याला माहित आहे आपण डिव्हिजन कसं परफॉर्म करतो, टर्म बाय टर्म सॉल्व्ह करत जातो, हो की नाही. सो फर्स्ट टर्म ऑब्झर्व करा. आता डिवायझर आपला आहे 2y². 2y² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर मिळणार 2y³ हे पहा, एक्सप्लेनेशन मध्ये आपण अशा प्रकारे राईट करून घेऊयात. 2y² हा आपला काय आहे, डिवायझर आहे. याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2y³ मिळणार आहे, हे फाइंड आउट करायचे आहे. आता हे पहा, जे व्हेरिएबल आहे त्याला थोड्या वेळासाठी इग्नोर करा, फक्त नंबर्स पहा. इथे 2 आहे, इथे 2 आहे. सो इथे काही करण्याची गरज आहे का, नाही. 2 ला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर 2 येतं. सो आपण इथे राईट करून घेऊया 2 1 जार 2. ओके, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. हा 1 नाही राईट केला तरीही चालणार आहे. हे पहा, आता इथे आहे y² आणि प्रोडक्ट मध्ये आहे y³. y² ला जर आपण y ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला y³ मिळतं, ओके नाही. हे पहा, y² ला जर y ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतं, y³ मिळतं. सो इथे काय येणार आहे, y. झालं. 2y² ला जर आपण y ने मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्ट आपल्याला मिळतं 2y³. सो इथे राईट करूयात y. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हा 1 नाही राईट केला तरीही चालतो. सो इथे येणार 2y³. सबट्रॅक्शन करूयात, रिमाइंडर 0. आता नेक्स्ट टर्म काय आहे, 4y². खाली घेऊयात, प्लस 4y². आता डिवायझर आपला आहे 2y². 2y² ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 4y² मिळणार. तर हे पहा, आधी आपण जे व्हेरिएबल्स आहेत ते इग्नोर करूयात. नंबर्स पहा, 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 4 मिळणार आहे. 2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 मिळतं ना. सो इथे राईट करूयात 2. आता इथे आहे y² आणि इथे सुद्धा आहे y². मग या y² ला कशाने मल्टिप्लाय करायची गरज आहे का, तर अजिबात नाही. सो इथे कोशंट मध्ये काय येणार, आता 2 येणार. कसा 2 येणार, काही साईन लागणार त्याला, नाही लागणार. प्लस लागणार, मायनस लागणार, प्लसचं साईन लागणार, हो की नाही. कारण इथे प्रोडक्ट मध्ये प्लस साईनच आहे आणि इथे आपण कोणतंही साईन चेंज केलेलं नाहीये. सो इथे साईन लागणार +2 आणि इथे येणार -4y². आता इथे आपण मायनस का राईट केलं, कारण आपण सबट्रॅक्टच करत असतो की नाही. आणि हा जो नंबर आहे 4y² तो पॉझिटिव्हच आहे, इथे मायनसचं साईन वगैरे काही दिलेलं नाहीये, हो ना. म्हणून इथे आपण -4y² असे राईट केलेले आहे. सबट्रॅक्ट करूयात, 0. आता नेक्स्ट टर्म खाली घेऊयात. काय आहे नेक्स्ट टर्म, +3. राईट केलं इथे +3. आता आपला डिवायझर आहे 2y². 2y² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 3 मिळणार आहे, ते फाइंड आउट करायचंय. सो 2y² ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर ना आपल्याला 3 मिळेल हे पाहायचं आहे. पहा बरं, 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 3 मिळतं. असा कोणताच नंबर नाहीये की ज्याने आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट 3 मिळेल, हो की नाही. असा नंबर आपण शोधूच शकत नाही. म्हटल्यावर इथेच आपले डिव्हिजन आता आपण थांबवूयात. इथे +3 हा काय झाला, रिमाइंडर झालेला आहे आणि y+2 हे काय आहे, कोशंट आहे या क्वेश्चनचे. सो राईट करूयात कोशंट आणि रिमाइंडर. कोशंट y+2 आणि रिमाइंडर आलेला आहे 3. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता या क्वेश्चन मध्ये हे पहा, 21x⁴ -14x² + 7x काय आहे, डिव्हिडंड आहे. तर 7x³ आहे डिवायझर. आता टर्म बाय टर्म आपल्याला डिवाइड करत जायचंय. सो फर्स्ट टर्म 21x⁴ ही फर्स्ट टर्म आहे. या फर्स्ट टर्मला आपल्याला 7x³ ने डिवाइड करायचे आहे. मग कसे डिवाइड करतो आपण, तर 7x³ ला कशाने मल्टिप्लाय केले की
आपल्याला ही फर्स्ट टर्म मिळणार आहे ते शोधायचे आहे. सो कशा प्रकारे येणार, हे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना इग्नोर करा थोड्या वेळासाठी, फक्त नंबर्स पहा. 7 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 21 मिळतं आपल्याला, 7 ला 3 ने मल्टिप्लाय केलं की 21 मिळतं. आता एक्स क्यूब आहे इथे आणि आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय पाहिजे आहे, एक्स रेज टू 4. मग एक्स क्यूबला कशाने मल्टिप्लाय करणार आपण, एक्स क्यूबला मल्टिप्लाय करणार आपण एक्स ने. हे पहा इथे एक्सचा इंडेक्स आहे 3, तर या एक्सचा इंडेक्स आहे 1. मग यांचे मल्टिप्लिकेशन कसे होते, तर एक्स रेज टू 3 प्लस 1 जे इंडायसेस आहेत ते ऍड होत असतात, म्हणून 3 प्लस 1 सो एक्स रेज टू 4. मग इथे हे पहा एक्स रेज टू 3 ला जर आपण एक्स ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला प्रोडक्ट मध्ये एक्स रेज टू 4 मिळतं, हो ना. सो इथे राईट करूयात एक्स झाले. सो 3x क्यूबला जर आपण 3x ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला हे प्रोडक्ट मिळणार आहे. राईट करूयात क्वोशंट मध्ये 3x आणि इथे राईट करूयात आपले प्रोडक्ट 21x रेज टू 4 आणि करूयात सबट्रॅक्ट. 0 येणार सबट्रॅक्शन केल्यानंतर ना. आता सेकंड टर्म घेऊयात खाली, -14x². आता आपल्याला शोधायचं आहे की 7x क्यूबला कशाने मल्टिप्लाय केले की आपल्याला हे आन्सर मिळेल. इथे राईट करूयात एक्सप्लेनेशन मध्ये, 3x क्यूब हा आपला डिवायझर आहे, त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -14x² मिळतं. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा खूप इझी डिव्हिजन आहे. 8th स्टँडर्ड मध्ये असताना तुम्हाला काही मेहनत करायची नाहीये. पुढे जाऊन काही वेगळ्या स्टेप्स तुम्हाला यूज करून याला सॉल्व्ह करायचे आहे. पण आता तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये आहात, नवीनच तुम्हाला पॉलिनॉमियल इंट्रोड्यूस झालेला आहे. मग अशा प्रकारचे डिव्हिजन कशा प्रकारे करायचे असते ते समजून घेऊयात. हे पहा 7x क्यूबला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -14x² मिळतं, हे फाइंड आउट करायचंय. आता हे पॉसिबल आहे का, तुम्ही जरा व्यवस्थित लक्ष द्या बरं. इथे 7x क्यूब आहे बरोबर, जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स आहे क्यूब आणि फायनल प्रोडक्ट मध्ये जे व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स आहे 2. मग इंडेक्स हा रिड्यूस होणार आहे का, होऊ शकतो का. आता हे पहा इथे 14 आहे, जर आपण नंबर्सलाच फक्त ऑब्झर्व केलं तर हे पहा इथे 14 आहे आणि इथे 7 आहे. 7 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इझिली 14 मिळतं बरोबर. पण एक्स क्यूबला कोणत्या व्हेरिएबलने मल्टिप्लाय करणार की आपल्याला x² मिळेल. आता इथे तर जो व्हेरिएबलचा इंडेक्स आहे तो रिड्यूस झालेला आहे. रिड्यूस करता येतोय का आपल्याला इथे इंडेक्स 3x क्यूबला मल्टिप्लाय करून, नाही रिड्यूस करता येते. म्हणून याला ऍज इट इज आपण इथे राहून देऊयात आणि जी नेक्स्ट टर्म आहे तिला घेऊयात खाली. काय आहे नेक्स्ट टर्म, +7x. आता मला सांगा आपला डिवायझर काय आहे 7x क्यूब आणि इथे आहे 7x. 7x क्यूब ने आपण 7x ला डिवाइड करू शकतो का. इथे हा जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स आहे 3 आणि इथे 7x चा व्हेरिएबल आहे x, त्याचा इंडेक्स आहे 1. म्हटल्यावर आपण इथे 7x ला 7x क्यूब ने डिवाइड नाही करू शकत, म्हटल्यावर इथेच आपल्याला थांबावं लागणार. सो या क्वेश्चनचा क्वोशंट काय आहे 3x आणि रिमाइंडर काय आहे, रिमाइंडर आहे -14x² + 7x. आलं लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चनचा जो डिव्हिडंट आहे तो आणखीनच मोठा आहे. हे पहा केवढा मोठा डिव्हिडंट आहे आणि डिवायझर आहे 2x². पण मोठा डिव्हिडंट पाहून घाबरून जाऊ नका. आपल्याला काय करायचं आहे, टर्म बाय टर्म डिवाइड करत जायचंय. आणि तुम्हाला तर येतच आहे, तुम्ही हुशार आहात. आता हे पहा इथे फर्स्ट टर्म काय आहे 6x⁵. आता 2x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की 6x⁵ आपल्याला मिळतं, ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. हे पहा 2x² ला कशाने मल्टिप्लाय करणार की आपल्याला 6x⁵ मिळेल. आधी हे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना इग्नोर करा, फक्त नंबर्स पहा. 2 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 6 मिळतं, तर 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 6 मिळतं. आता इथे x² आहे, x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला x⁵ मिळणार. तर x² ला जर आपण
एक्स क्यूबने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळणार, एक्स रेज टू 5 मिळणार, हो की नाही. सो एक्स क्यूब 3x क्यूब. सो हे पहा 2x स्क्वेअरला 3x क्यूबने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 6x रेज टू 5. मग इथे कोशंट मध्ये राईट करूयात 3x क्यूब आणि इथे खाली राईट करूयात मायनस 6x रेज टू 5. सबट्रॅक्शन करूयात 0. आता नेक्स्ट टर्म काय आहे, 4x रेज टू 4 घेऊयात खाली मायनस 4x रेज टू 4. आता 2x स्क्वेअरला इकडे राईट करूयात, 2x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मायनस 4x रेज टू 4 मिळतं, मायनस 4x रेज टू 4. आता इथे पहा, इथे साइन आहे मायनस, बरोबर, आणि इथलं 2x स्क्वेअरचं साइन आहे प्लस. प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय साइन हवा आहे, मायनस साइन हवा आहे. म्हटल्यावर प्लस इंटू मायनस केलं तर मायनस मिळणार आहे, प्लस इंटू प्लस केलं की प्लसच मिळेल. पण आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय हवंय, मायनस हवंय. म्हणून आपण काय करूयात, प्लस इंटू मायनस करूयात. आता व्हेरिएबल्स इग्नोर करा, नंबर्स पहा. 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 4 मिळणार आपल्याला, 2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 मिळणार, राईट करून घेऊयात. आता इथे आहे एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला एक्स रेज टू 4 मिळणार, तर एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एक्स रेज टू 4 मिळतं, बरोबर. सो आता हे पहा, हे तुम्हाला राईट करायची गरज नाही, तुम्ही इथल्या इथे सुद्धा फाइंड आउट करू शकता. एक्स स्क्वेअर दिलंय की नाही इथे, आणि आपल्याला काय पाहिजे, एक्स रेज टू 4 हवा आहे. मग इथे इंडेक्स आहे 2, 4 करायचं आहे, मग अजून किती हवा आहे आपल्याला, अजून 2 हवंय ना इथे 4 होण्यासाठी. मग एक्स रेज टू 2 करायचं इथे. सो इथे काय येणार आपल्याला आन्सर, एक्स स्क्वेअर और वी कॅन से एक्स रेज टू 2. ओके, 2x स्क्वेअरला मायनस 2x स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे प्रोडक्ट मिळते. मग इथे कोशंट मध्ये राईट करूयात मायनस 2x स्क्वेअर आणि इथे खाली राईट करूयात मायनस 4x स्क्वेअर. आता इथे मायनस, इथे मायनस, मायनस मायनस प्लस होत असतं. आता इथे मायनस आहे आणि हे प्लस झालेलं आहे, मायनस प्लस सबट्रॅक्शन करायचं असतं आपल्याला, सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0. नेक्स्ट टर्म खाली घेऊयात, नेक्स्ट टर्म आहे 8x क्यूब. आता 2x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 8x क्यूब मिळणार. आधी व्हेरिएबल इग्नोर करा, फक्त नंबर्स पहा. 2 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 8 मिळणार आहे, 2 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 8 मिळतं. आता पहा, इथे आहे एक्स स्क्वेअर, आपल्याला काय हवा आहे, एक्स क्यूब हवा आहे. मग एक्स स्क्वेअरला जर आपण एक्स ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतं, एक्स क्यूब मिळतो. आलं लक्षात, म्हणून इथे आपण राईट केलेलं आहे एक्स. सो 4x या नंबरने जर आपण 2x स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्ट आपल्याला मिळतं 8x क्यूब. मग कोशंट मध्ये राईट करूयात 4x प्लस 4x आणि इथे खाली राईट करूयात मायनस 8x क्यूब. सबट्रॅक्शन करा 0. नेक्स्ट टर्म खाली घ्या, नेक्स्ट टर्म काय आहे, प्लस 2x स्क्वेअर. आता इथे पहा, डिवायझर आहे आपला 2x स्क्वेअर आणि आपल्याला हवा आहे इथे 2x स्क्वेअर. मग 2x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 2x स्क्वेअर मिळतं, तर 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. म्हणून इथे कोशंट मध्ये आपण राईट करूयात प्लस 1 आणि खाली राईट करूयात मायनस 2x स्क्वेअर. सबट्रॅक्शन करूयात, सबट्रॅक्शन केल्यानंतर ना रिमाइंडर 0. सो चला आता आपण कोशंट आणि रिमाइंडर इथे फायनल आन्सर मध्ये राईट करून घेऊयात. कोशंट काय आलेला आहे, कोशंट आलेला आहे 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 आणि रिमाइंडर 0. आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. सो हा आहे डिव्हिडंड आणि 5m क्यूब आहे डिवायझर. एक्सप्लेनेशन मध्ये कशा प्रकारे राईट करणार आपण हे पहा. डिवायझर आहे 5m क्यूब. 5m क्यूब ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 25m रेज टू 4 मिळतं.
सो आधी आपण व्हेरिएबल्स इग्नोर करूयात आणि साईनचा इथे काही प्रश्न नाही, कारण मायनस साईन इथे आलेलं नाहीये. सो 5 ला कशाने मल्टिप्लाय केलं 25 मिळतं 3 ने. इथे राईट करा 3. आता इथे आहे एम क्यूब. एम क्यूबला कशाने मल्टिप्लाय केलं की m⁴ मिळणार. एम क्यूबला किती एम ची गरज आहे अजून 1 ना. सो एम क्यूबला m ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळणार m⁴. सो इथे कोशंट मध्ये काय येणार 5m मायनस इथे येणार 25 m⁴. सबट्रॅक्शन करा 0. नेक्स्ट टर्म खाली घ्या आता डिवाइड करण्यासाठी. नेक्स्ट टर्म आहे -15m³. आता हे पहा डिवायझर आपला 5m³ त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की -15m³ मिळणार आहे, ते फाइंड आउट करायचे. आता प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस साईन हवा आहे की नाही, आणि इथे या फर्स्ट टर्मचे काय साईन आहे प्लस इंटू मायनस केलं तर प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस साईन मिळतं, हो की नाही. जर प्लस इंटू प्लस केलं तर प्रोडक्ट मध्ये प्लस साईन मिळणार. म्हणून इथे आपण प्लस आहे की नाही, मग प्लस इंटू काय करूयात मायनस करूयात, म्हणजे प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस साईन मिळेल. आता 5 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर ना 15 मिळतं, तर 5 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ना 15 मिळतं. इथे आहे m³ आणि प्रोडक्ट मध्ये सुद्धा आपल्याला हवा आहे m³. सो m³ ला कशाने मल्टिप्लाय करायची गरज आहे का, तर नाही, कारण इथे ऑलरेडी m³ आहे. सो कोशंट मध्ये काय राईट करणार आपण -3 आणि इथे खाली राईट करूयात -15m³. आता इथे मायनस आणि हे मायनसचं साईन, मायनस मायनस प्लस होत असतं. आता हे मायनसचं साईन आणि हे प्लसचं साईन, मायनस प्लस सबट्रॅक्शन करायचंय आपल्याला. सो इथे सबट्रॅक्ट केल्यानंतर नाही येतं 0. नेक्स्ट टर्म घेऊयात खाली +10m. आता हे पहा इथे आपला डिवायझर काय आहे 5m³. m चा क्यूब आहे आणि इथे m चा इंडेक्स काय आहे 1 आहे. इथला m चा इंडेक्स हा 1 आहे म्हणजे कमी आहे, आणि जो डिवायझरचा इंडेक्स आहे तो 3 आहे, तो जास्त आहे. बरोबर म्हटल्यावर आपण आता या 10m ला 5m³ ने डिवाइड करू शकत नाही. जेव्हा आपण साधं डिव्हिजन करत असतो तेव्हा आपल्याला माहित आहे जर डिवायझर छोटा असेल आणि डिव्हिडंड मोठा असेल तर आपण इझिली डिवाइड करू शकतो. पण जर डिव्हिडंड हा छोटा असेल आणि डिवायझर मोठा असेल तर आपण डिव्हिजन करू शकतो का, नाही करू शकत. आता फॉर एक्झाम्पल इथे 5 आहे आणि इथे 2 आहे, तर 5 ने 2 ला आपण डिवाइड करतो का, नाहीच करू शकत ना. मग जो 2 आहे तो रिमाइंडर होऊन जातो. सो इथे m³ आहे आणि इथे m चा इंडेक्स आहे 1, म्हणजे हा जो इंडेक्स आहे तो छोटा आहे आणि इथला डिवायझरचा इंडेक्स मोठा आहे. म्हटल्यावर या डिवायझरने आपण या डिव्हिडंडला डिवाइड करू शकत नाही. म्हणून आता नेक्स्ट टर्म जी आहे ती आपण खाली घेऊया. हे पहा 5m³ ला कशाने मल्टिप्लाय केलं की 10m मिळतं, तर इथे आपल्याला कोणतंच आन्सर मिळणार नाहीये, कारण इथे आहे m³ आणि इथे आहे m. सो काय करूयात आता, ही जी नेक्स्ट टर्म आहे ती खाली घेऊयात +8. आता याला सुद्धा आपण मल्टिप्लाय करू शकतो का, सॉरी याला सुद्धा आपण डिवाइड करू शकतो का, नाही करू शकत. सो हे जे आहे 10m + 8 हे काय आहे या क्वेश्चनचे रिमाइंडर आहे. सो या क्वेश्चन मध्ये कोशंट आलेला आहे 5m - 3 आणि रिमाइंडर आहे 10m + 10. अशा प्रकारे इथे प्रॅक्टिस सेट 10.1 मधील फर्स्ट क्वेश्चन मधील सगळे 10 सब क्वेश्चन्स आपले कंप्लीट सॉल्व्ह करून झालेले आहेत.